ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राधानगरी तालुक्यात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत। विविध उपक्रमांनी शाळा गजबजल्या। राधानगरी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पहिली आणि 8वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी स्वागत करण्यात आलं। विद्यार्थ्यांमध्ये अपूर्व उत्साह आणि पालकांचा मोठा सहभाग यामुळे तालुक्याचे शैक्षणिक वातावरण चैतन्यमय झालं होतं। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आगळ्या वेगळ्या मिरवणुका काढण्यात आल्या। काही शाळांनी पारंपरिक रथाचा वापर केला तर काही ठिकाणी ट्रॅक्टर सजवून त्यावर विद्यार्थ्यांना बसवून सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या। या मिरवणुकांनी गावातील रस्ते दुमदुमून गेले होते आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। नवागतांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांना गुलाबाची फुले देऊन शाळेत आमंत्रित करण्यात आलं। या आपुलकीच्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दलची भीती दूर होऊन त्यांना सुरक्षित आणि आपलेपणाची भावना निर्माण झाली। कौलव केंद्र शाळा आणि माध्यमिक विद्यालय फेजिवडे येथे केवळ स्वागतापुरते मर्यादित न राहता विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। कन्या वाचवा, राष्ट्रभक्ती, व्यसनमुक्ती, रक्तदान आणि अवयवदान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजवण्यात मदत झाली। या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता। त्यांची नव्याने शाळेत येण्याची उत्सुकता आणि या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग पाहून शिक्षकांनाही आनंद झाला। विशेष म्हणजे या संपूर्ण स्वागत समारंभात पालकांचाही मोठा सहभाग होता। अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर काही जणांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मदत केली। पालकांच्या या सक्रिय सहभागामुळे शाळा आणि पालक यांच्यातील सलोखा वाढण्यास मदत झाली। एकूणच राधानगरी तालुक्यातील शाळांनी नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केवळ औपचारिकता न ठेवता एक अविस्मरणीय अनुभव बनवला। या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून भविष्यातील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।